गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सद्गुरुनाथ महाराज की जय। परिभोगाची ऐली कडिली मेरे, चित्त उभे ठेले सुख भरे, ऐसे सुलभ आणि सोपारे वरी परब्रह्म। बर का, पण भोगाच्या अलीकडील काठावरच चित्त केवळ सुखाने भरून राहते, असे ते सुलभ आणि सोपे असून शिवाय तेच परब्रह्मही आहे। आता हा जो सगळा विचार मांडलाय ना, हा साधनेच्या अनुभूतीचा विचार ज्ञानेश्वर माऊलींनी मांडलेला आहे। आता ज्ञानेश्वर माऊलींनी कुठली साधना केली तरच आपण माऊलीला समजू शकणार आहोत। पहिली गोष्ट लक्षात घ्या, त्याच्यामुळे मनामध्ये ज्या काही आपल्या शंका कुशंका असतील त्या सगळ्या बाजूला ठेवा आणि फक्त एवढा विचार करा की माऊलींनी हे लिहिलेलं आहे सगळं। मग त्यांनी साधना कुठली केली, त्यांनी ईश्वर कसा पाहिला, सुखाच्या पायऱ्या अशा अशा चढत जातो वगैरे सगळं ठीक आहे। मग त्यांनी कुठल्या सुखाच्या पायऱ्याचा अनुभव सांगितला, तो अमृतानुभव त्यांनी सांगितलेला आहे। लक्षात घ्या, तो अमृतानुभव त्यांचा आहे। त्याच्यामुळे त्याच्यावरती संपूर्ण सोहम साधनेच्या अवस्थांचं विश्लेषण आहे। एक प्रकारे जेव्हा साधक ती साधना करायला लागतो तेव्हा त्याची बुद्धी तो त्याच्या याच्यामध्ये घेतो, काय म्हणतात, विकासाच्या अग्रक्रमामध्ये बुद्धी घेतो। कारण ज्ञानी भक्त व्हायचं असतं। ज्ञानेश्वरांना ज्ञानेश्वर म्हटलं जातं, बरोबर आहे की नाही? भक्तेश्वर नाही म्हटलेलं जातं किंवा कर्मेश्वर नाही म्हटलं जात, ज्ञानेश्वर म्हटलं जात। देयर इज अ रिझन। हे कारण कळलं पाहिजे आपल्याला, कारण ज्ञानाचा संबंध बुद्धीशी आहे आणि कृष्णाने सांगितलेलं आहे, म्हणजे स्वतः ज्ञानेश्वरांनी सांगितलं आहे की मला सर्वात प्रिय भक्त कुठला असेल तर तो ज्ञानी भक्त आहे। मग म्हणून त्यांनी त्यांच्या नावातनं डिरेक्शन देऊन टाकलेली आहे। म्हणून इथं कुठलाही मनाचा संकोच ठेवू नका, कुठल्याही पूर्वीच्या आपल्यावरती असणारे प्रिजुडिस संपूर्ण काढून टाका। ज्ञानेश्वर कसे जगले, त्यांच्यासारखी संजीवनी समाधीपर्यंत कोण पोचला आहे, त्यांचे शब्द मानायचे का नाही, असा विषय आपल्या जीवनात ठेवा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल मी काय म्हणते ते। म्हणून त्यांनी त्यांची बौद्धिक भूमिका अग्रबुद्धीच्या जाणीवेत आणली, लिहिलंय त्यांनी स्वतः। म्हणून बुद्धीला अग्रबुद्धी करावी लागणार आहे। परवा मी सांगितलं ते चिडून चिडून कसं करतात ते। अग्रबुद्धी दिली आहे ना तुम्हाला, तर त्या बुद्धीच आता कुठे परीक्षा द्यायचेत का आपल्याला, कोणाचे पेपर द्यायचेत का, काही टेन्शन आहे का, नाही ना। मग समजून घ्या पूर्णपणे, वाटल्यास घरावरतीच नाव लिहा, इथे विचारे राहतात। आहे की नाही? आणि म्हणजे शिरणाराच विचार करून आज शिरला पाहिजे। आणि तिथं गेल्यानंतर मग तिथं आपण विचारात राहा की मला खरंच ईश्वर म्हणजे कसा शोधायचा आहे, ईश्वर म्हणजे काय, हे अद्वैत म्हणजे काय, हे निर्गुण म्हणजे काय, हे सगुण म्हणजे काय, हे माझ्या पंचतन्मात्रा म्हणजे काय, हे पंच ज्ञानेंद्रिय म्हणजे काय, हे माझे पाय काय, हात काय, त्वचा काय, रक्त काय, मांस काय, हाडं काय, मला दिसतंय म्हणजे काय, या सर्व गोष्टी केवढ्या समजूतदारपणाच्या आहेत।
आणि हे सगळं मी वापरतोय, म्हणजे मला अनुभव असून सुद्धा मी अज्ञानी आहे. दृष्टी गेल्यानंतर ज्ञान येतं. दृष्टी का गेली, म्हणजे दृष्टी म्हणजे नेमकं काय, पण एवढी पाळी कशासाठी यायला पाहिजे? बुद्धी दिली आहे ना, आहे की नाही? तू मरणाच्या वेळेला काय यातना असतात हे तुझ्या बुद्धीने जाणू शकतोस ना. मग फक्त स्मरणच कर ना मरणाचं. मरून बघ. आहे की नाही? मी नेहमीच म्हणतो मरून बघा, रोज दुपारी मरून बघा, हे तुमच्या लक्षात येईल काय चाललंय आपलं आयुष्य ते. त्याच्यामुळे हे मरणाचं स्मरण आहे ते आपण करू शकतो. आणि या सगळ्या बुद्धीचा मी 100% द्या सोडून, पण किमान 99%, 98%, 95% तरी वापर करतो का ईश्वरी शक्तींचा? मग आपण आपल्यामधल्या ईश्वरी शक्तींचा बौद्धिक जाणीवेतनच वापर करत नाही आहोत, तर शारीरिक जाणीवांचा विषयच संपून जातो. म्हणून ती लिथार्जी येते. जेवण झाल्यावर झोप काय याचं कारण आहे, शास्त्रीय कारण काय का असे ना त्याचं, की मेंदूचं रक्त काय पोटाकडे जातं वगैरे, ते सगळं माहिती आहे की नाही? पण मग हृदयाचं रक्त कमी का नाही होत? मग म्हणजे हृदयाला आवश्यक तेवढी धडधड चालतीच आहे की, तरी पण बौद्धिक जाणीवेतनं जी माझी ऊर्जा पाहायला पाहिजे ती त्याच्यातनं वाढत नाही. मग मांदे आलं, सुस्ती येते. म्हणजे कोण सुस्तावलं? बुद्धी सुस्तावली ना. मग ही सुस्ती काय येते? त्याच्या बुद्धीला जेवढी आवश्यक तेवढी चालना देण्याची जी गरज आहे ती मी देत नाही. आपण काय करतो, ती गाय असते ना चौकाच्या मध्ये बसलेली असते बघा, अशी छान बसलेली तोंड करून, आणि असं तोंड वाकडं करत आलेलं असतं, तिचं रवंथ करत बसलेली असते आणि डोळे बंद करून बसलेले. तिला काय घेणं देणं नसते आजूबाजूला. हे रवंथ करणं बुद्धिमान जसं लक्षण ती झोपलेलीच असते आणि पोटाचं कार्य आपलं चालू आहे इकडं. असंच झोपतो ना आपण. झोपल्यानंतर पचनक्रिया थांबलेली नाहीये आपली, ती चालूच आहे. आपण झोपलेलो असतो. म्हणून वैचारिक जाणीवेतनं बुद्धीचं पोट भरा आणि साधना करत असताना त्या प्रत्येक भूमिकेचं रवंथ करत करत अंतर्मुख राहा. अग्रबुद्धी कशी तयार होणार आहे तुम्हीच विचार करा. ज्ञानेश्वर माऊली रोज दुपारी जेवण झालं झोपत होते का? चला माधुकरी मारून आलो, आता जरा मुक्ताबाईने पोळ्या बिळ्या करून दिल्यात, खाणं झालं, चला आता जरा आडवा पडतो म्हणून. असं काही ज्ञानेश्वर महाराज करत नसावेत असं मला वाटतं, आहे की नाही? तुकाराम महाराजही असं काही करत नसावेत. म्हणून वयाचा संबंध येत नाही तिथं. नामदेव महाराज तेही तसं करत नव्हते. मग त्या मनाने आपल्याला किती सुखी जीवन मिळालेलं आहे आणि किती आयतं मिळतंय सगळं. मग किमान ते आपल्या बौद्धिक जाणीवेत ठसवणं हा कार्यक्रम करायला काय हरकत आहे असं म्हणते. आणि बुद्धी कोणाची आहे? ज्ञानेश्वर माऊलीची आहे. आपण ज्ञानेश्वर माऊलीची बुद्धी वापरतोय आणि त्याच्यातनं मग काय होतं, त्यांनी ती जी अग्रबुद्धी केलेली आहे त्याच्यातनं ते अंतर्मुख होऊन एका जागेवरती स्थिर बसतात आणि शरीराची हालचाल होणार नाही एवढं कॉन्सन्ट्रेशन असतं. कॉन्सन्ट्रेशन म्हणजे आपल्याला ते अगदी अशी मुद्रा वगैरे दिसते सगळी. का करायची? ती आपणहून आपल्याला बुद्धिपुरस्सर करावी लागते. पण ते त्या चिंतनातच एवढे असतात की सहजपणे त्या भूमिकेमध्ये जातात. शरीराकडे लक्षच राहत नाही अशी भूमिका तयार होते त्यांची. त्यामुळे आणि ती त्यांची सहज अवस्था होते. आणि या सहज अवस्थेमध्ये जे त्यांचं अंतरंग चतुष्टय आहे, जे ईश्वरीय विकासाच्या ईश्वरीय ज्ञानाच्या जाणीवेतनच सतत कार्य करत राहिलं, तिथं दुसरा विचारच येत नाही.
आणि मी ब्रह्म आहे हाच संकल्प फक्त असतो, मी दुसरा काही नाहीच. या जाणीवेवरती ते एकरूप होतात आणि तिथं स्वतःची देह बुद्धी विसरून जातात. ही जी स्थिती तयार होते याला शून्यावस्था असं ते म्हणतात. ही स्थिती आहे, लक्षात घ्या. आणि या शून्यावस्थेमध्ये ते एक प्रकारे ईश्वराच्या आनंद अशा गोष्टीचा स्पर्श करत असतात. आणि त्यानंतर त्या अवस्थेच्या अनुभूती घेत 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 राहतात आणि त्यातनं तो विकास त्यांचा पुढच्या मनाचा होतो की ज्याला निशून्य अवस्था असं म्हटलं जातं. म्हणून शून्य निशून्य. शून्यावस्थेमध्ये ते जेव्हा असतात तेव्हा त्यांच्या जीवनाची परिमाण बघा, जीवन तर जगावं लागतंय, जीवनाची परिमाण ते प्रभू श्रीरामाच्या जाणीवेप्रमाणे तौलनिकरित्या अभ्यासायला लागतात. तौलनिकरित्या म्हणजे प्रभू रामचंद्र जीवन जगले आणि मी पण जीवन जगतोच आहे ना. तेही आज पृथ्वीवरती होते, तेही अशा शरीरामध्ये होते, त्यांनाही असंच मन बुद्धी चित्त अहंकार होतो, पण ते शून्यावस्थेत जीवन जगत होते. हे संपूर्ण रामायण जे घडलं ते शून्यावस्थेत घडलेलं आहे श्रीरामाच्या. म्हणजे शून्यावस्थेमध्ये जीवन जगता येत नाही का? जगता येतं, युद्ध पण करता येतं. म्हणून सत्व रज तमाच्या सर्व जाणीवा त्यांच्या जाणीवेमधनं आपल्याला प्रकर्षाने दिसतात. म्हणून मी मगाशी सांगितलं गुरु का समजू शकत नाही त्याची कारण आपल्या लक्षात घ्या. आणि त्याच्यामध्ये ते सर्व त्यांनी केलेलं आहे. सर्व प्रकारचे उपद्व्याप त्यांच्या जीवनात घडलेले आहेत. लोकांचे राग लोभ सर्व पचवलेले आहेत, वनवास साधलेला आहे. दुसऱ्याचा राग सुद्धा प्रेमाने कसा घेता येईल हेही त्यांनी पाहिलेलं आहे. आणि जिथं स्पष्टता हवी तिथं स्पष्टही सांगितलेलं आहे. भरताला परत पाठवून देण्याची भूमिका ही त्यांच्या जीवनाची एक प्रकारे स्पष्टता होती. नाहीतर आमच्याकडे काय होतं, मी आता माझ्या पदाचा राजीनामा देत आहे, मग बाकीचे रडायला लागतात आणि मी म्हणतो हे सगळे खूपच रडतायत, मी परत होतो अध्यक्ष म्हणून. हे कसलं आहे, ही कुठली अवस्था म्हणायची? साधा विचार करा ना. ही स्पष्टता नाहीये किंवा एक तर नाटक आहे, व्हॉट एव्हर इट मे बी. पण स्पष्टता खरी आपण चांगल्या अर्थाने घेऊ ना. स्पष्टता नाहीये. त्यामुळे या स्पष्टतेच्या जाणीवेमधनं रामाचं जीवन शून्य अवस्थेतनं समजतं आणि त्याच्यातनं पुढे ते विकसित पावतात. तेव्हा पुढच्या ज्या जाणीवेमध्ये की अरे मला निर्माण ते केलेलंच आहे, सीताई आहे, हनुमंतही आहे, हे डोंगर दर्या हे सगळं काय आहे, हे आलं कुठनं? म्हणून योग वासिष्ठाचा अभ्यास ऑलरेडी म्हणजे वसिष्ठ ऋषींनी सर्व तत्वज्ञान सांगितलेलं असल्यामुळे त्या तरुणपणाच्या जाणीवेतनं ते जीवन जेव्हा पुढे सरकत गेले तेव्हा त्यांचा हा आतला विचाराची खोली सतत वाढत गेली. पण तो त्यांच्या अवताराचा भाग नव्हता, लक्षात घ्या. म्हणून त्याच्यामध्ये त्यांना जे दिसलं ते कृष्णाने सांगितलं. कारण कृष्ण हा वरून खाली निशून्यावस्थेतच आला, तो त्याच्या खाली आलाच नाही कधी. रामाचा अवतार वरून खाली शून्यावस्थेत आला, तो त्याच्या खाली गेलाच नाही कधी. बघा, विचार करण्यासारख्या गोष्टी आहेत. म्हणून निशून्यावस्थेमधला कृष्ण त्याला संपूर्ण विश्व कसं निर्माण होतं, त्या कुठल्या जाणीवेतनं, कुठल्या शक्तीतनं, कुठल्या अनियमित नियमित यांत्रिक
सर्व प्रकारच्या शक्तींना कशा प्रकारे वापरायचं हे सगळं त्याला माहिती होतं. त्याला हनुमंताची गरज नव्हती, म्हणून त्याने हनुमंताला रथचक्रावरती बसून ठेवलेलं होतं. हा भूमिका लक्षात घ्या तुम्ही. या हनुमंताची योग्यता त्याला माहित नव्हती का? जरूर माहिती होती. म्हणून त्यांनी जेव्हा युद्ध संपल्यानंतर पाय उतारा झाले, पाय उतारा व्हायच्या अगोदर अर्जुनाला सांगितलं की तू प्रथम उतर, आणि मग ते उतरले आणि नुसतं हनुमंताकडे पाहिलं. हनुमंत निघून गेले, रथ इकडे जळून गेला. या हनुमंताची योग्यता माहिती नव्हती असं थोडीच आहे. किंबहुना कृष्ण हे हनुमंताच्या जाणीवेतले व्यक्तिमत्व होतं, पूर्ण पुरुष होते, रुद्र आहे. अशी भूमिका घ्यावी लागलेली आहे त्यांना. म्हणून त्यांना या सर्व निर्मितीमध्ये जे दिसत असेल, अर्जुन दिसत असेल त्यांना, तर तो प्रकाशाच्या जाणीवेत दिसत असतो. विश्व दिसत असतील तर ते प्रकाश भूमिकेतनं दिसत असतील. म्हणून या सगळ्या इलिमिटिव्ह माइंडच्या गोष्टी आहेत. आणि आपण बघतो ते सगळं आपलं अधोमानसिकतेमधलं विश्व आहे की आपण जडत्वालाच पाहत असतो. तुम्ही मला पाहता काय, मी तुम्हाला पाहतो काय? आपण काय पाहतो? जडत्वच पाहतो ना. तुम्ही चैतन्याचा स्पर्शच नाही, फक्त त्याच्या तेजाच्या जाणीवा, त्याच्या डोळ्यांच्या नजरेतनं किंवा त्याच्या कृतीच्या भूमिकेतनं, त्याच्या बोलण्याच्या जाणीवेतनं त्या व्यक्तिमत्वाचा आभास आपल्याला करता येतो. बरोबर आहे ना? पण हा जो आभास तयार झालेला आहे आपल्या मधला, हा आला कुठून? हा तेजातनं आला, हा प्रकाशातनं आला. म्हणून त्या थेट प्रकाशाला भिडलं जातं. अशी आहे ती प्रकाशपूरित मनाची अवस्था, ज्याला इलिमिटिव्ह माइंड असं योगी अरविंद म्हणतात. आणि ही अधिमानसिकता आहे. अगोदरची अधोमानसिकता, शून्यावस्था आली म्हणजे ज्याला श्रेष्ठ बुद्धीची अवस्था ते म्हणतात, त्यानंतर अधिमानसिकता येते. त्या अधिमानसिकतेमध्ये याच्यामधनं पण हा प्रकाश तरी आला कुठून? हा प्रकाश त्या ज्ञानाच्या स्पंदातून आला, हेही त्यांना कळतं. आणि तो स्पंद कुठला असतो? मी ब्रह्म आहे, सर्वम खलविदम ब्रह्म. म्हणून याला इंट्युटिव्ह माइंड म्हटलेलं आहे. आणि या माइंडच्या संकल्पना आपल्या अगदी रामदास स्वामींच्या शब्दात म्हणायचं झालं तर प्रकाशपूरित मन म्हणजे तुर्यावस्था असते, आणि स्पंदपूरित मन म्हणजे उन्मनीय अवस्था. इतकं सिंपल आहे, त्यात काय अवघड आहे? आणि या दोन्ही गोष्टी निशून्य अवस्थेशी आहेत. म्हणून निशून्य अवस्थेची जी अंतिम टप्पा आहे, जो देहामध्ये माणूस अनुभवू शकतो, त्याला ते ओव्हरमाइंड असं म्हणतात. आणि सुप्रामेंटल माइंड जो आहे, म्हणजे अतिमानसिकता जी आहे, जी विश्वातीत परब्रह्माची जाणीव आहे, ती म्हणजे शून्य, निशून्य आणि महाशून्याची अवस्था आहे. म्हणून ही जी पुढची महाशून्याची अवस्था आहे, ती त्याला या ओव्हरमाइंड स्टेट मधनं, निशून्य अवस्थेतनं दिसत असते. ही कॅन गेज इट, तो अनुभवू शकत असतो. या सगळ्या अनुभूतीचा प्रांत आहे, लक्षात ठेवा. या अनुभूती ज्ञानेश्वर महाराज घेताना काय म्हणतात? पण भोगाच्या अलीकडील काठावरच चित्त केवळ सुखाने भरून राहते. काय असेल निशून्य अवस्थेमध्ये? तुम्ही विचार करा की ईश्वर तर दिसतोय आणि मी या जाणीवेमध्ये, या देहाच्या जाणीवेमध्ये बसलेलो आहे, आणि माझ्या चित्ताच्या स्पंदाच्या भूमिकेतनं मी त्याला अनुभवतो आहे. बरोबर आहे? आणि चित्त केवळ सुखाने भरून राहते असे ते सुलभ सोपे असून शिवाय तेच परब्रह्मही आहे. यालाच स्वामी स्वरूपानंद असं म्हणतात. स्वरूपी
विश्वरूप देखिले विश्वरूपी स्वरूप सामावले स्वरूपा विश्वरूपा आगळे नित्य तत्व. एवढा खोलवर अर्थ या एका ओळीच आहे बघा. सगळे पडदे असे उघडे 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 होत जातात. म्हणजे कशा स्टेप्स आहेत साधनेच्या हे सुद्धा याच्यामध्ये आपल्याला कळतं. पहिली गोष्ट. पण ही ओवी अनुभवणं किती अवघड आहे तुम्ही विचार करा. म्हणून एक तरी ओवी अनुभवावी असं जे म्हणतात तुकाराम महाराज, त्याचं कारण याच्यात सापडतं. पायीची वाहन पायीच बरी, तुकारामाचे शब्द आहेत. मग आपण कशाला नाही ते नादी लागायचं आहे की नाही. आपण तर त्या तुकारामाच्या वाहनेच्याही खालचे अजून खालच्या वाहना हवाई चप्पल आपली हवा येईल तुझे पळत जाणार अशी परिस्थिती नाही का आपली असं म्हणते. त्यामुळे असून शिवाय तेच परब्रह्मही आहे असं म्हणतात. पैगा आणि काही एक याचे जे हाता आलिया तरी न वचे आणि अनुभविता काही न वेचे वरी विटेही ना. परंतु अर्जुना आणखीही एक या ब्रह्मज्ञान प्राप्तीचा विशेष असा आहे की ही प्राप्ती झाली असता कधी नाहीशी होत नाही. लक्षात. म्हणून एकदा का तुम्ही लक्षात घ्या, मी जी पहिली तुम्हाला अग्रबुद्धीची भूमिका सांगितली किंवा श्रेष्ठ बुद्धीची किंवा शून्यावस्था सांगितली ना, त्या शून्यावस्थेत तुम्ही गेलात ना एकदा की लक्षात घ्या तुम्हाला कोणीही तिथं हलवू शकत नाही. पहिली गोष्ट. तुम्ही जरी गटांगळ्यात खाली जात गेलात तरी सुद्धा गुरु एवढा समर्थ असतो की तो तुम्हाला त्याच्या जाणीवेत ठेवल्याशिवाय राहत नाही. तो तुम्हाला तो नेणारच आहे वरती. म्हणून आपण उद्दामपणे वागावं असं नाही माझं म्हणण्याचा भाग. आपण आपल्याच जाणीवेतनं जागावं. म्हणजे काय होतं, तो गुरु अजूनच आपल्यावरती संतुष्ट होतो. म्हणून हात धरोनी सदा चालवी रामा. कारण तो राम आत्मा राम आहे ना शेवटी. म्हणून तो आत्मा राम आपल्याला आणि तो आपल्या आत बसलेला आहे. हात काय, तो सगळ्या बॉडीला धरूनच चालत घेऊन जातो आणि तो सदा चालवणार ना. म्हणून अहम आत्मा कधीची विसरू नये. लक्षात ठेवा, हे तत्वज्ञान असं चालतं. म्हणून ते म्हणताय. म्हणून परंतु अर्जुना आणखी एक या ब्रह्मज्ञान प्राप्तीचा विशेष असा आहे की ही प्राप्ती झाला असता कधी नाहीशी होत नाही. तिचा अनुभव घेत असताना काही कमी होत नाही, शिवाय कधी तिचा वीट येत नाही. म्हणून याच्यामध्ये आपलं कमी काहीच होणार नाहीये. अध्यात्माचं सर्वात महत्वाचं लक्षण असं आहे की तुम्ही सोडून दिलं अध्यात्म तरी कमी काही होणार नाही. लक्षात. जे तुम्ही सोडून दिलं समजा धरून त्याला आहे की नाही. असे बरेच लोक आहेत. बरेच लोक माझ्याही संपर्कात आता येऊन गेले आहेत. काही दिवस आढळला काय कुठं ऐकायलाच मिळत नाही. तुम्ही काय म्हणताय, खरंच अगदी म्हणजे कौतुकाची केवढी दीर्घ माझं करावं तेवढं करून मोकळे होतात लोक. नाही असं नाही. आणि मग काही वर्षानंतर सोडून जातात. सोडून गेल्यानंतर त्यांचं काही वाईट होणार आहे का? मी असा विचार करतो. त्यांचं काही वाईट होणार नाहीये. त्यांचं चांगलंच होईल. जेव्हा केव्हा ते परत ते असं सगळं वळण घेऊन परत येतील तिथं, तेव्हा त्यांना कळेल की अरे हे पांडे गुरुजी असं सांगत होते आपल्याला, है ना. मग मी त्याच वेळेला केलं असतं तर मग ते परत म्हणतात ठीक आहे आपल्या प्रारब्धात नव्हतं, ते पण सुखी आपण पण सुखी, आपल्याला काय प्रॉब्लेम, आपल्याला काय प्रॉब्लेम नाही कुठला. काय बरोबर आहे ना. म्हणून आला तरी आपला, नाही आला तरी आपलाच. आणि आपले पण कधीच संपत नाही. हे सर्वात महत्वाची गोष्ट आहे संतांच्या दरबारातली. संतांच्या जाणीवेमध्ये आपलेपणा कधीच संपत नाही. कारण त्यांना सगळं आपलंच असतं. ऐसी मती जयाची स्थिर आहे की नाही. त्याच्याने तुम्ही माझी भांडलात
सोडून गेलात, परत आलात, तरी मला काय राग यायचं काही कारण आहे का त्याच्यात? एक माणूस म्हणून अगोदर विचारीन काय झाला का प्रवास सगळा गावभरचा, एवढं म्हणू शकेन. जास्त जास्त याच्यापेक्षा वेगळं काय म्हणणार नाही. ठीक आहे, पण या. हा, स्वामी स्वरूपानंदांकडे आमचे वडील गेले होते, तेव्हा ते स्वामी स्वरूपानंदांनी एवढं त्यांच्याशी बोलल्या. आमच्या वडिलांनी त्यांना काही सांगितलं नाही. ते वडिलांना असं बसवलं, स्वामी असे बसले होते पलंगावर. ते म्हणाले आपण 2 मिनिटं ध्यान करू. मग त्यांनी ध्यान का, आमच्या वडिलांना काही अनुग्रह झालेला नव्हता त्यावेळेला. ते बसले ध्यान, म्हणजे त्यांच्या पद्धतीत आमचे वडील डोळे बंद करून बसले असतील समजा, वॉटर इट मे बी. आणि स्वामींनी ध्यान केलं. आणि मग नंतर स्वामी बोलायला लागले. स्वामी म्हणाले काय होतं, आपण आपल्या आयुष्यामध्ये ईश्वराच्या ओढीने बरेच ठिकाणी जात असतो. बघा स्वामींचे शब्द, बरेच ठिकाणी जात असतो. वाईट वाटून घेऊ नये माणसाने, पण ईश्वर योग्य ठिकाणी आणून सोडतोच नाही. ज्याची खूण त्याला मिळते, काही काळजी करायचं कारण नाहीये, आहे ना. ज्याची खूण त्याला मिळते. पण नंतर सोडलं का कधी आमच्या वडिलांनी स्वामींना? थेट विद्यानंद गुरुपदावरती बसवून घेतलं. आणि त्यांना माहिती आहे ना ती व्यक्ती काय आहे, ती किती रॅशनल आहे, काय थिंकिंग आहे, काय लेवलला जायचंय. भरकटू शकते, भरकटणं हा दोष नाही आहे, लक्षात ठेवा. तो अनुभव ईश्वराचा जाणीवांचा घेतल्याशिवाय तिच्या परतीला पण काही अर्थ राहत नाही. पण मग नंतर जी भक्ती बसते ती थेट ईश्वराच्या जाणीवेत. अशा सगळ्या घटना आहेत या जगात. त्याच्यामुळे हे सगळं चालणार आहे. म्हणून अध्यात्मामध्ये काय होतं, यात कमी काही होत नाही असं मला सांगण्याचा भाग आहे. यात कमी काही होत नाही. म्हणजे ज्या ज्या गुरूंकडे आमचे वडील गेले असतील त्या वडिलांचं काही कमी झालं का? नंतर काहीच कमी झालं नाही, त्यांचं काही वाईटही झालं नाही, काहीच झालं नाही, सगळं व्यवस्थित झालं उलट पुढे. आणि त्यांना कधी वीटही आला नाही त्याचा. ते साधना अजूनच जोमाने करायला लागलेला, वीटही आला नाही, असं सगळं होतं. येत जरी तू तार्किका, बरं का, आता हे एवढं संपू आपण. येत काय नव्हे, येत जरी तू तार्किका ऐसी हन घेसी शंका. आणि तू तार्किकेस. अर्जुनाला ओळखून आहे ना श्रीकृष्ण, आणि अजून त्याला पूर्ण परिवर्तन करायचंय. आता कुठं राजविद्या राजयोगी असं टच करतायत फक्त, जस्ट. ऐसी हन घेसी शंका ना एवढी वस्तू हे लोका उरली के विपा. हे तर्क करणाऱ्या अर्जुना, या माझ्या म्हणण्यावर तू कदाचित अशी शंका घेशील की एवढी ही थोर लाभाची वस्तू लोकांपासून वाचली कशी, म्हणजे लोक तिच्या प्राप्तीची इच्छा का करीत नाहीत, असं तुला वाटत असेल. आता मी तुम्हाला एकंदरीत हे सगळं ज्ञानेश्वरांचं हृदय तुम्हाला ओपन करून दाखवलं, बरोबर आहे की नाही. म्हणजे माझ्या भूमिकेतनं मला काय सगळं कळलं असं मी अजिबात क्लेम करत नाही. एक माझ्या जाणीवेतले ज्ञानेश्वर असे आहेत असं माझं म्हणायचा भाग आहे. पण प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराज सुद्धा त्यांनी लिहिलेली ओवी आहे ना. मग ते जेव्हा नेवास्याला बोलत असतील तेव्हा त्यांच्या समोर पण लोक असतीलच ना. मग त्यांना तर प्रत्यक्ष ज्ञानेश्वर माऊलीच सांगत असणार. जी ससंवेद्यता आली त्यांची तिथं, आणि निवृत्ती महाराज समोर बसलेले. म्हणजे निवृत्ती महाराज जेव्हा म्हणत असतील की तो ईश्वर जो आहे ते परब्रह्मही आहे, म्हणजे ते सुलभ आणि सोपे असून शिवाय तेच परब्रह्म आहे, अशा निशून्य अवस्थेचं जेव्हा सांगत असतील तेव्हा निवृत्तीनाथांनाही कळतच असणार ना. त्यांनी काय ऑब्जेक्शन घेतलेलं नाहीये कुठेही, लक्षात घ्या. आहे ना. नाही तर त्यांनी अरे ज्ञानदेवा काहीतरी गडबड होती असं काय केलेलं नाहीये कुठं. कुठेही ज्ञानेश्वरी तसं नाहीये, लक्षात ठेवा. कारण ते एकाच जाणीवेतले दोघही जण होते, हे समजणं फार गरजेचं आहे. म्हणून म्हणतोय काय मी की या माझ्या
घेऊ का? ते काय म्हणतायत की या माझ्या म्हणण्यावर तू कदाचित अशी शंका घेशील की एवढी ही थोर लाभाची वस्तू आहे, ईश्वर प्राप्ती ही एवढी थोर लाभाची गोष्ट आहे की ती जर प्राप्त केली तर बाकी काहीच करायची गरज नाहीये. मग तरी लोक का करत नाहीत? लोक तर जाऊ द्यात, करणारही करत नाही, आहे की नाही? आपण तरी काय एवढे थोडीच काय अगदी अगदी फार पेटलेलो असतो ईश्वर प्राप्तीसाठी वगैरे, असं काही आहे का? काय बोलायचीच गडीत बोलतच भात, खरंय की नाही? अशी तडमळ तडफड, काय आवा उद्या परीक्षा आहे, माझा अभ्यास व्हायला, तेव्हा तरी तडफड होती. आता तर काय नाही, भेटेल रे, कुठं जातो ईश्वर, अशी आपली वृत्ती झालेली आहे. खरंय की नाही? आणि नाही भेटलं तर आहे की फोटो मध्ये लावतो, रोज पूजा केली की झालं, विशेष संपतो आपला. त्याच्यासाठी अशी तगमग अनुताप वगैरे ह्या असल्या काही गोष्टी, म्हणजे अनुदिनी अनुताप हे तापलो रामराया, असं कधी काय आपल्या आयुष्यात कधी झालंय का? असा अनुताप झालाय काय? बाकीच्या गोष्टीसाठी झाला असेल, कोणीतरी पैसे चोरले असतील किंवा काय आपल्याला पैसे कमी मिळाले असतील की त्याबद्दल डोक्यात विचार, काय त्या माणसाने फसवलं, काय त्या माणसाने फसवलं, याचा अनुताप होईल. आणि मी फसल्या गेलो याचं दुःख, याचा अनुताप होतो, पण देवाबद्दल नाही. म्हणजे मी देव आहे आणि मी जीवात्म्यामध्ये फसलेलो आहे, याचा अनुताप कुठे येतो मला? म्हणजे मी जीवन जगतो आहे आणि मी फसवणुकीतच अडकत चाललेलो आहे, याचा अनुताप होणार नाही कधी. म्हणून ते काय म्हणतायत की थोर लाभाची वस्तू लोकांपासून वाचली कशी? लोकांना हे का नको वाटतं? अध्यात्म हा प्रश्न आहे ना, आणि करेक्ट आहे, तो चुकीचा नाहीये. म्हणून तो कृष्णाने तो प्रश्न निर्माण करून टाकला. कृष्णाने म्हणजे ज्ञानेश्वर माऊलींनी. म्हणून जे एकोत्तरे याची या वाढी, जळतीये आगी घालती उडी, ते अनायासे स्वगोडी सांडिती केवी. आपल्यापाशी असलेल्या रकमेत 1 रुपयाने जरी अधिक भर पडत असली, पुढे दिलंच ते उदाहरण बघा, 1 रुपयाने जरी अधिक भर पडत असली तरी जळत्या आगीत देखील उडी घेण्याचे साहस करणारे अनायासे आत्मगोडी कशी सोडतील? बरोबर आहे. म्हणजे आपल्याला जे पैसे मिळत असतात, आहे की नाही? आज समजा एखाद्याला पगार आताच्या भाषेत बोलायचं असेल तर किती, 50,000 रुपये मिळत असेल, आणि तेवढ्याच कामामध्ये तेवढ्याच वेळेमध्ये जर त्याला 60,000 रुपये पगार मिळत असेल तर तो ही नोकरी सोडून दुसरीकडे जाणार, आहे की नाही? म्हणजे त्याला एवढा स्वार्थ कळतोय की मला 10,000 रुपये म्हणजे जास्त आहेत, हे त्या जीवात्म्याला कळत आहे. पण त्या जीवात्म्याला हे कळत नाहीये की तू जीवात्मा नसून तू आत्मा आहेस. मग हा परमस्वार्थ त्याला कळत का नाही? लक्षात, म्हणजे त्या 10,000 रुपये मिळवण्यासाठी तो तडफड करेल, आणि मिळत नसतील. संसारात आता कित्येक लोक असे बघा आजही की नोकऱ्या करतात, परत स्वतःचे घरी आल्यानंतर वेगळे उद्योग चालूच असतात, परत बायको काहीतरी उद्योग करतच असते, हेही पैसे कमवतात तेही पैसे कमवतात, आणि एवढं सगळं करून हल्लीच्या काळात हे केल्याशिवाय संसारच चालत नाही. अशा सगळ्या गोष्टी आहेत लोकांच्या. परंतु या सगळ्यांना कोणालाही आत्मज्ञानाची गोडी नाही. जो खरं परमस्वार्थ आहे त्याची गोडी नाही असं म्हटलं जातं. तरी पवित्र आणि रम्य देवीची सुखोपाय सुगम्य आणि सुसुख परमधर्म्य वरी आपण पा जोडे. ऐसा आघवाची हा सुरवाड आहे, तरी जना हाती केवी उरोल आहे, हा शंकेचा ठाव कीर होये, परी न धरावी तुवा.
पुन्हा हे ज्ञान अत्यंत पवित्र म्हणजे शुद्ध असून रम्य म्हणजे मनाला तल्लीन करून सोडणारे आहे, तसेच ते सुलभ उपायाने प्राप्त होणारे आहे. ते अत्यंत सुख स्वरूप असून परम धर्म स्वरूप आहे. शिवाय आपणच ते आहो असा अनुभव आणून देणारे आहे. असा सर्वच प्रकाराने जर आत्मज्ञान उत्तम आहे तर लोक त्याची प्राप्ती का करून घेत नाहीत अशी शंका येणे साहजिक आहे. पण ती शंका तू धरू नकोस. खरंय ना? म्हणून ही शंका सगळ्यांच्या मनात असते की बाकीची लोक कुठे एवढं देवदेव करणारे आहेत. आमच्या वडिलांनाही असे म्हणणारे लोक होते, आमच्या नात्यातली लोक पण होते, ते त्यांचे भाऊ वगैरे सर्वच होते ना. जनरली काय असतं, एक वेगळ्या ऍक्टिव्हिटी करणारा माणूस असेल आपल्या घरामधला आणि त्या ऍक्टिव्हिटीचा रोजच्या जीवनाशी तसा संबंध नसतो. म्हणजे रुटीन लाईफ मध्ये काय नोकरी करा, पैसे मिळवा, धंदा करा, पैसे मिळवा, हे रुटीन लाईफ आहे, पोटा पाण्याच्या विद्येतनं आलेलं. परंतु त्या व्यतिरिक्त तुम्ही वेगळी काहीतरी सामाजिक ऍक्टिव्हिटी जरी करत असाल, धरून चला कुठलीही सामाजिक, आहे की नाही. आता तुमच्या घरामध्ये समजा काय समितीची कामं किंवा संघाची कामं चालत असतील वगैरे, काय जे काय असेल तुमचं ते, पण ती रोजच्या रुटीन ऍक्टिव्हिटीपेक्षा वेगळी आहे ना. मग त्या ऍक्टिव्हिटीला नावं ठेवणारी लोक आपोआप तयार होतात आणि आपल्याला वाटते की आपणच का करतो ही ऍक्टिव्हिटी, आहे की नाही. हे प्रश्न निर्माण होतात ना, कारण ते रुटीन मध्ये बसत नाहीत. म्हणून परंतु त्याच्यामध्ये जो आनंद आहे ती ऍक्टिव्हिटी करणाऱ्यालाच तो आनंद मिळणार आहे. जो करत नाही त्याला दुरून डोंगर साजरे. म्हणून त्याचा तो मार्ग असतो, त्याच्यातनं तो पुढे जात असतो. लक्षात घ्या. अर्थात त्याच्या पाठीमागे बऱ्याच गोष्टी आहेत, पण सर्वसाधारणपणे आत्मज्ञानाच्या जाणीवेत जाण्यासाठी माणूस हा थोडासा स्वतःला राखून असतो. हे तितकंच खरं आहे. हे तितकंच खरं आहे. त्याला ते असं झोकून द्यायला आवडत नाही. ईश्वराबद्दल प्रेम असतं, श्रद्धा असते, पण ईश्वरासाठी जीवन झोकून द्यायचं काय कारण आहे? काय कारण आहे असा त्याचा पहिला प्रश्न आहे. तोच इथे तरी सांगितलेला आहे. याचं उत्तर फक्त ते देतायत आणि देतायत म्हणजे ते वाचू आणि थांबू आपण. अश्रद्धा नाहा पुरुषा धर्मस्यास्य परंतप अप्राप्यम मा निवर्तन्ते मृत्यू संसार वर्तमनी. शत्रूला ताप देणाऱ्या अर्जुना, या आत्मज्ञान रूप परमधर्मावर पुरुष श्रद्धा ठेवीत नाहीत, म्हणून ते मला प्राप्त न होता मृत्यूरूपी संसार मार्गातच पुन्हा पुन्हा परत येतात. त्यांनी डायरेक्ट परिणामालाच हात घातलाय आता. तर हा जो परिणामाला हात घातलेला आहे त्याचा अभ्यास आपण आता पुढच्या वेळ म्हणजे उद्या करूयात. हरिओम तत्सत. हरिओम तत्सत. हरिओम.